नमस्कार मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण टॉप सिक्रेटचा प्लॉट दाखवतोय. मित्रांनो, हे बघा असा प्लॉट आला सध्या आपला. बघा त्याच्यामध्ये केशरी पण आहे. केशरी असा आहे. तर मित्रांनो, प्लॉट खूप छान आलाय. फुटवा पण भरपूर झालाय. पण आतमधलं जे तण आहे, तण मात्र लय जोर करायला बघा. हे गावातला शेणखत घेतला होता. या गावातल्या शेणखतामध्ये एवढं गवत आले. तर गवत लय मास करायला लागले. तर ह्या गवतासाठी गुलाबाच्या आतमधली फवारणी करायची म्हणजे लय काळजीपूर्वक करावी लागत असते, कारण कॉर्चिंग येण्याची वगैरे भीती असते आणि ह्या सगळ्या गोष्टी असते. त्यामुळे गुलाबाच्या आतमधली जी फवारणी करत असतो ती विचारपूस करूनच करा मित्रांनो. आता मी जवळपास मी विचारपूस केलेली आहे, दुकानदाराची राय घेतलेली आहे. तर ह्या राईमध्ये असं जाणून आलं, ह्या माहितीमध्ये असं जाणून आलं की मित्रांनो, ह्याच्यामध्ये स्वीट पॉवर म्हणून एकाचं नावाचं औषध आहे. ते औषध गुलाबामध्ये काम करतं. आणि जी पानवर्गीय म्हणजे असं पानं वगैरे असणार आहे, म्हणजे हरळ मारणार नाही त्यानं. पण जे पावसाळ्यात जास्त येणारं गवत असतं, जसं की कांग्रेज आहे, दुधाणी आहे, पुन्हा हे तांदूळची भाजी असते, पुन्हा ते काट्याचं गवत असतं. तशा बऱ्याच गवतावरती त्याचा उपचार होतो. तर आता ते औषध फवारताना त्याचं प्रमाण वगैरे मी तुम्हाला नक्कीच दाखवतो. प्रमाण दाखवून तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ बनवतो आणि टाकतो मित्रांनो. तर हे अशा पद्धतीमध्ये मित्रांनो कसे फुटवे आलेत, आता नवीन फुटवे आहेत बघा आपल्या पूर्ण बागेला. पण जसा पाहिजे तेवढा माल मित्रांनो निघाला गेलाय. तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ही आपली जवळपास अर्धा एकर बाग आहे. या अर्धा एकर बागेमधून कमीत कमी कमीत कमी म्हणालोय, कमीत कमी 15 किलो माल निघणं अपेक्षित आहे. माझ्या हायगाईमुळे हे जरी धरला तरी बरं का. आता हायगाई म्हणजे की फवारण्या किंवा खताचं जे काय समजा हे असेल त्याचं संगोपन असेल, त्याच्यामधून म्हणतोय मी. त्याच्यामधून जर विचार केला तर तेवढं होऊ शकतं. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये आता सध्या जर तुम्हाला माहिती देतो की सध्या आपल्याला माल ह्याच्यातून निघतोय फक्त रोज 3 किलो, 2 किलो असा माल निघायला लागला. असा जर माल निघाला तर मित्रांनो बाग परवडत नाही. मला सांगा, ₹200 झटायचं म्हणजे सोपं नाही, कारण ह्या बागेमध्ये झट बी काही थोडी नाही. ही जी आपण व्हरायटी लावली ती व्हरायटीला ह्याच्यापेक्षा जास्त माल निघणं अपेक्षित आहे. तेवढा माल निघणं गेलाय. तर त्याच्यासाठी आपण आता काहीतरी ह्याला उपाय करावा लागेल. ह्याचे जे मार्गदर्शक आहेत, त्या मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घेऊन ह्याच्यामध्ये आपण काहीतरी डेव्हलपमेंट किंवा काहीतरी बदल करून आपणाला जास्तीत जास्त ह्याच्यातून माल कसा निघेल ह्याचा विचार करणार आहोत आपण. आता आमच्या एका मित्राने सांगितलं की ह्याच्यामध्ये शेणखत आपलं सॉरी कोंबडी खत घालणं योग्य आहे. ते बघा, आता 2 झाडाच्या मध्ये तिथं थोडासा खड्डा केल्यानं असा शेणखत टाकलाय आपण. असा शेणखत टाकलेला आहे आपण प्रत्येक झाडाच्या बुडाला टाकलेला आहे. बघूया आता त्याचा रिझल्ट 15 दिवसांनी कळेल आपल्याला. आता तर एवढ्या क्विकमध्ये तर कळणार नाही आपल्याला. कारण कसं असतं मित्रांनो, खाली जसं घालणार आहोत आपण, जसं त्याला खायला देणार त्यांच्या मुळ्यांना, तसा माल वर येणार आहे. पण आता मी जैविक करण्याचा लय प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त जैविक आहे आपलं. त्याच्यामुळं मला रिझल्ट मिळायला वेळ लागतोय असं मला हे वाटतंय. मग ही रिझल्ट मिळायला वेळ लागल्यामुळं पण वेळ जास्त चाललाय आणि उत्पादन खूपच कमी आहे. तर हे उत्पादन वाढवण्यासाठी आपण आणखीन काय करता येईल जैविकमधूनच ते बघायचे आपल्याला. जास्तीत जास्त आपल्याला जैविक करायचे. रासायनिकाकडे थोडंसं जायचं नाही आपल्याला. आपण रासायनिकामध्ये जर गेलो जास्तीत जास्त, तर रासायनिक मध्ये तर तुम्हाला माहिती आहे खर्च जास्त होतो. खतं काय स्वस्त राहिलेली नाहीत आता पहिल्यासारखी. खताचं मूल्यांकन केलं तर लय मोठं आहे.
आणि ह्याला का थोडी खतं लागत नाहीत. मग त्याच्यासाठी आपण एक नियोजन केलं आहे. आमचे मार्गदर्शक सांगतायत की तुम्ही होता होईल एवढं जैविकमध्येच त्याला खाऊ घाला, जसं की शेणखत असेल, बाकी कुठली अजून खतं असतील, गांडूळ खत असेल, कोंबडी खत असेल, अशा खतांचा जास्तीत जास्त वापर तुम्ही करा. आणि ह्याच्या फवारणीमध्ये बी जैविकमध्ये जास्तीत जास्त फवारणी आपण केलेत. पण जैविकचा मित्रांनो रिझल्ट खूप उशीर असतो, म्हणजे लवकर नाही आहे. जसं जे की आपण रासायनिक वापरलं तर त्याचा रिझल्ट 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये दिसून येतो आपल्याला. तर जैविकमध्ये असा काही रिझल्ट दिसत नाही. जैविकमध्ये रिझल्ट हा खूप उशिरा असतो. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.